मुख्यमंत्री काय म्हणतात, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं मुंबईचा कारभार करू. म्हणजे काय करू? म्हणजे काय करू? मराठी माणसाचा सत्यानाश करू, धारावी विकायला काढू, टोल नाके विकायला काढू, मदर्स डेअरी विकायला काढू, नानावटी हॉस्पिटल समोर जो पवन हंसचा भूखंड आहे, जिथे हेलिकॉप्टर्स उतरतात, खाजगी विमानं उतरतात, तो जवळजवळ 400 एकरपेक्षा जास्त एकरचा भूखंड मला हवाय, आम्हाला हवाय असं गौतम अडाणींनी सरकारला कळवलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन आहे, ती जागा आहे, अनेक वर्ष ती जागा केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. ती एअरपोर्ट अथॉरिटीची जमीनसुद्धा गौतम अडाणीला देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विचार करत आहे. हा काय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का? जे मिस्टर फडणवीस जे सांगतायत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं राज्य करू. हां, तुम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? कधी समजून घेतलेत का? ते त्याच्या बाजूला दुसरे होते. हां, काय त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहे? मुंबई विकायला काढल्या, जसं काल राहुल गांधी म्हटले देश विकायला काढला, भारत माता विकायला काढलेली आहे, तशी ही मुंबादेवीची मुंबई, मराठी माणसाची मुंबई ह्या लोकांनी विकायला काढलेली आहे. आणि आमचे नगरसेवक विरोधी पक्षात जरी असले तरी फडणवीस, मोदी आणि शहांचा आणि अडाणीचा मुंबई विकण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्ष आहे एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवर. काल दिल्लीमध्ये मी सगळी माहिती घेतली त्या संदर्भात. केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या जमिनी तुम्ही अशा प्रकारे एका उद्योगपतीच्या घशात घालताय का? कोणाच्या भीतीपोटी का? तुमची पण नावं आले आहेत एफिस्टन फाईलमध्ये म्हणून घाबरून जमिनी देत आहे. लक्ष आहे आमचं. भीतीचा उल्लेख केला तर काल कोश्यारी